नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टी-डी-एस 194 सेक्शनच्या अंडर आपण कसा पे करणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला इन्कम टॅक्स पोर्टल या वेबसाईटवर यायचं आहे. त्यानंतर आपण ई-पे टॅक्सवर क्लिक करणार आहोत. ई-पे टॅक्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर असं एक पेज ओपन होईल. इथे आपल्याला कंपनीचा टॅन नंबर एंटर करायचा आहे. कन्फर्म ऑप्शनच्या इथे पण आपल्याला कंपनीचा टॅन नंबर एंटर करायचा आहे. आणि आपल्याला इथे आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि कंटिन्यू क्लिक करून पुढे प्रोसीड करायचं आहे. त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी एंटर करून आपल्याला पुढे कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपल्या कंपनीचं नेम आणि टॅन नंबर शो होईल. त्यानंतर आपण परत कंटिन्यूवर क्लिक करणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथं आपला टॅन नंबर शो होईल आणि त्याखाली असेसमेंट इयर चूज करायचं आहे. करंट असेसमेंट इयर जे असेल आपल्यासाठी ते आपण चूज करूयात. तर माझ्यासाठी 26-27 आहे. तर मी असेसमेंट इयर 26-27 सिलेक्ट करेल. ऑटोमॅटिकली इथे फायनान्शियल इयर शो होईल. त्यानंतर इथे पे टी-डी-एस, टी-सी-एसचा ऑप्शन दिसेल. तर आपण इथे क्लिक करणार आहोत प्रोसीडवर. प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून आपल्याला यायचं आहे. स्क्रोल डाऊन केल्याच्यानंतर आपल्याला इथे सेक्शन वाईज डिटेल्स दिसेल. तर आपल्याला 194 च्या अंडर करायचं तर आपण पुढे प्रोसीड करू शकतो. आपल्याला इथे ऑप्शन दिसत आहे पेमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्टर अँड सब कॉन्ट्रॅक्टर 194 च्या अंडरचा. तर आपण इथे चूज करूयात. चूज केल्यानंतर परत आपल्याला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. ॲक्चुअली मी ज्यांच्या टी-डी-एस डिडक्ट करतोय आणि गव्हर्नमेंटला पे करतोय ते कंपनी नाहीये, अदर दॅन कंपनी आहे. तर मी अदर दॅन कंपनी सिलेक्ट करेल आणि या केसमध्ये 1% रेट लागतो अदर दॅन कंपनीच्या इंडिव्हिज्युअल आणि एच-ओ-एफ असेल तर. आणि कंपनी अँड प्रायव्हेट लिमिटेड एनी अदर कंपनी असेल तर आपण इथे कंपनी डिडक्टिव्ह सिलेक्ट करून 2% च्या रेटने इथे टी-डी-एसची अमाउंट टाकून द्यायची आहे, एंटर करायची आहे. तर माझ्या केसमध्ये अदर दॅन कंपनी आहे. तर माझा टी-डी-एस जी अमाउंट होती ती मी इथे एंटर करेल आणि त्यानंतर खाली कंटिन्यूवर क्लिक करेल. तर इथं आपल्या सोयीनुसार जे आपल्याला पेमेंटचं ऑप्शन व्यवस्थित वाटतं ते चूज करून आपल्याला पेमेंट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला चलान शो होईल. ते चलान आपल्याला सेव्ह करायचे. जेव्हा टी-डी-एस रिटर्न फाईल करू तेव्हा त्याची मदत होईल. मित्रांनो, अशा प्रकारे टी-डी-एसचं पेमेंट केलं जातं आणि तुम्ही वेगवेगळे सेक्शन पण चूज करून टी-डी-एसचं पेमेंट करू शकता. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.